तर नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत, अलिबागकर निखिल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो ॲक्च्युली आता आपण चाललो आहे वाशीला. जसंच मगाशी मी बोललो गाडीत ट्रॅव्हल करताना थोडंसं की वाशीला चाललो आहे. तर ॲक्च्युली वाशीला चाललो आहे कारण का पप्पांची मीटिंग आहे आणि म्हणून मग पप्पा बोलले की मी एकटा. पप्पा ॲक्च्युली कधी असे एकटे जात नाही बसलेला, तर आम्हाला घेऊनच जाता. पप्पांना आवडत पण नाही असं एकटं जायला. तर म्हणून मग आता पप्पानी, मी, आई आहे इकडे बघताय. पप्पाने पार्क केली आहे गाडी इकडे आणि आई तिकडे गेली आहे. तर आता ॲक्च्युली लंच टाईम आहे. 1:30 वाजला आहे. ॲक्च्युली 1:30 वाजला आहे काय होतो, पण जेवणाचा टाईम झाला आहे म्हणून मग आता आपण जेवायला थांबलो आहे. आणि आता जेवायला थांबलो ते गो ग्रीनला आहे बघताय. तर आता इथे जाऊया आणि जेवूया. जेवणाचा आपण स्टॉप घेतलेला कारण का भूक लागलेली सगळ्यांना. तर आता जेवू आणि मग पुढे जर्नी कंटिन्यू करू. आज आपलं हा ब्लॉग असेल जो आपण नवी मुंबईला चाललो आहे त्याचा. गोग्रीनचं बघताय तुम्ही, पूर्ण असं एक किड्स एरिया आहे ॲक्च्युली, छोटासा गार्डन आहे. आणि गोग्रीनला ऑलरेडी एकदा आलेलो आम्ही जेवायला खूप आधी, चला महिने झाले आय गेस, बरेचसे. तर आलेलो आणि आता बघताय परत आलो इथे. हे गोग्रीन ॲक्च्युली नर्सरी आहे. इथे सगळे वर्ल्डचे सगळे प्रकारचे तुम्हाला झाडं वगैरे असे मिळतील बघायला. बॉन्सायपासून सगळे बघताय तुम्ही. हा इकडे रेस्टॉरंट पॅन्ट्री म्हणून आहे रेस्टॉरंटचं नाव. चला तर जाऊया, आता जेवूया आणि मग भेटू. इथे बघता आता ऑर्डर दिली आहे. इथे पप्पा आहेत, इथे आई आहे आणि रेस्टॉरंटचं एक साईड आहे. ॲक्च्युली हे बाकीचं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट बघताय तुम्ही प्रॉपर सगळे ग्रीनरी, झाडं वगैरे, हँगिंग झाडं तिकडे बघताय तुम्ही त्या साईडला. इकडे गोष्टी आहेत पूर्ण मस्त. हे आउटसाईड आहे इथे. आपण तिकडे गाडी लावली त्या साईडला, तिकडे पूर्ण हे एक्सप्लोअर करण्यासाठी आहे. तर इथे बघता इथे ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये इथे थाळी मागवली आहे. तर विचारूया आपण आईला, आईने कुठली थाळी मागवली? आई ही आईने महाराष्ट्रीयन थाळी मागवली आहे. बिरड्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी, वरण, ही वडी आहे, कोथिंबीर वडी, चपाती, पण आहे. बघता इथे. आणि इथे पप्पाने कुठली थाळी मागवली आहे? ही गुजराती थाळी मागवली आहे. ही काहीतरी शेवभाजी आहे, त्या बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आहेत. तर त्या हितेन ओसवाल आणि आरती ओसवालसाठी स्पेशली मागवल्यात. रेखा ओसवाल त्यांच्यासाठी मागवल्यात. बघूया आता खाऊन. नेहमी सांगतात शेवभाजी वगैरे चांगली असते, ते बघूया आता, ट्राय करूया. बघता इथे थाळी झाले. आणि इथे आपण स्टार्टर्स म्हणून पनीर चिली मागवलेली इथे. आणि मी मागवलं नूडल्स. सर्विंग चालू आहे बघता इथे. लेट्स स्टार्ट. थँक्यू. तर म्हणजे आत्ताच जेवण झालं आहे आणि ॲक्च्युली असंच थोडंसं एक्सप्लोअर करतो आहे. पूर्ण साईट आहे ही बघताय. इकडे पण या साईडला पण सगळी झाडं वगैरे आहेत आणि सगळं एक इन शॉर्ट बोलायचं तर बॉटॅनिकल गार्डन आहे प्रॉपर. सगळे तुम्हाला वेगवेगळी प्रकारची झाडं वगैरे भेटतील. इकडून एक एंट्री आहे आणि एक आहे एंट्री तिकडे जिथे आपण आपली पार्क केली आहे गाडी. बघताय तुम्ही प्रॉपर सगळं ग्रीनरीच आहे. इथे बघताय हे आपण ॲक्च्युली तिथे आउटसाईडला त्या साईडला होतो आणि आता हे नवीन त्यांचं केलेलं आहे इथे.
बघता इथं सगळे इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला पूर्ण झाडाबद्दल किंवा कुठल्या स्पेसिफिक झाडांबद्दल किंवा कशाबद्दल एन्व्हायरमेंटलबद्दल आपल्याला पूर्ण इथं दाखवलं जाईल. बघताय पूर्ण असं हे सिटिंग एरिया केलेलं आहे त्याने आणि हे बघताय तुम्ही पूर्ण असं हे ॲक्च्युली सेलेबल आयटम्स आहेत ते ह्यांनी बनवलेले इथे हँडक्राफ्टेड आहेत. हे सगळे पूर्णच्या पूर्ण आहेत हे विकायला ठेवलं त्यांनी सेल करायला इथे. बघताय असं ओपन आहे. बघताय ते छोटेसे असे प्लेट्स आहेत ॲक्च्युली त्याच्यावर आर्टवर्क्स केलेलं आहे. मस्त असं आहे हे बघता इथे पण. बघताय ते इथे स्क्रीनशॉट किंवा स्टॉप करून तुम्ही वाचू शकता. सगळं नेचरबद्दल लिहिलेलं आहे. ॲन आर्टिस्ट ऑफ नेचर नंदल कलबाग. हे इथे प्रॉपर असं ते पण गोष्टी आहेत. पूर्ण असं केलेलं आहे. हे ॲक्च्युली ओनर. हॅलो. Hi, I'm Bharat Soni. येस थँक्यू. I'm the caretaker of Go Green Nursery. ओलांसोल येस. आणि आपण सरांना विचारू सर एक तुमच्या ह्याच्यात आयडिया कशी आली डोक्यात की हे असं पूर्ण नेचरबद्दल असा जे नर्सरी आहे आणि त्याचबरोबर रेस्टॉरंट आहे. आम्ही आत्ता जेवलो इथे. रेस्टॉरंटचं जेवण खूप छान होतं, खूप आवडलं. तर तुमच्या डोक्यात अशी कशी आयडिया आली की हे असं रेस्टॉरंट आणि असे ओपन करायचं आपण? Okay. Now, first of all, मेरा थोड़ा मराठी वीक है. ओके इट्स ओके इट्स तो ओके बोल सकते हो पर सामने वाला समझ नहीं पाएगा. इट्स ओके. So हम लोग का क्या है कि ये नर्सरी exists since last 22 years. यस You know, ओके and we have many nature lovers those who are coming here. And हम लोग major we are into landscaping. You know, so this we have created a showcase kind of a thing where lot many plants. You know, more than about 650 variety of plants are there. From medicinal plant, you know, herbal plants, kitchen related plants, ornamental plants, fruit plants. Yes. You know, nakshatra garden के लिए जो plants चाहिए. So we have different sections Okay. here. And again, we have made it easy for the customer when they come. You know, we have divided into balcony garden, terrace garden, hanging garden, Yes, kitchen garden. yes. So it is easy for them to identify the plants. and explore the things Yeah. that are based So on we had many nature lovers, those who are Yes. coming. Then they have become first they were coming as a customer. Then they have started coming as a as a nature lover के Nature साथ में lover. associate हो गया हमारे साथ में. So they were always asking कि अरे whether you have any इतना सारा अच्छा किया है तो why don't you have some food का facility? हाँ And 3 years back we started this. okay You know. yes So on this belt, this is a Konkan Malwan belt. Yes, yes. And there are lot many non-vegetarian restaurants are there. yes But they were good multi-cuisine veg restaurant was missing. yes yes You know, absolutely, and absolutely. we thought कि why not to, since we are going with the philosophy of we nurture nature. yes तो उसके साथ में नॉनवेज थोड़ा ब्लेंड नहीं हो रहा था अच्छी तरह से. Yes, yes. So we thought कि we will go in the flow of with our philosophy Yes, what we yes. have. So that's why we have started this pure veg restaurant. ॲक्च्युली जो रेस्टॉरंट आपण बघितलं आत्ता जो जेवलो तो पूर्ण प्रॉपर प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. इथे सगळं व्हेज तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी भेटेल जेवणासाठी. And this place what you are seeing it here, Talkyard. Yes. It is a very social and nature lover के साथ में socializing and interactive venue is there. Yeah. So people they come here, you know, and conduct the meeting. We have like Aditya Birla Group. Okay. We have Brahma Kumaris. And lot many corporates they come and book this venue. Yes, You know. yes,
So that is what it is. And recently we have started one Pantry Express karke. अच्छा. You know, so where people there are two set of customers coming. One who are coming and want to spend time with the Spend the- nature, yes. relax, rejuvenate themselves. We have Refresh. oxygen station Yes, also where yes, they can yes. fill up their lungs, Yes. with the fresh oxygen and go back. Yes. So and the second set of customers, they are time bound, Time bound. quick bites चाहिए Quick उनको. bites चाहिए, So हाँ. for that we started this Pantry Express. We have fast food, we have buffet, we have chart counter and all that. So that is what we started recently. येस येस थँक्यू सर. आपको मतलब आता आपण बोलू शकतो की हे सगळं जेवढं आपण बघतोय ते पूर्ण असं एक नेचर रिलेटेड आहे. आणि ॲक्च्युली ह्याच्यात अजून पाऊस पडतोय आणि पावसामुळे ते अजूनच हिरवगार जे आपण बोलतो ग्रीनरी असते, ग्रीनरी पाहिजे असते आपल्याला अवतीभोवती आपल्या, तर हीच ती पूर्ण ग्रीनरी इकडे बघताय. आणि In fact, sorry. येस. In fact, once we had this Achyut Palav. He is a very good calligrapher, ओके. writer, calligraphy artist kind of a Yeah. thing. So once he came over here, to our nursery. Okay. And we have normal tendency कि whenever the customers are coming, we tell them to write down something in the visitor book. So he opened the book, Okay. and he wrote with his very calligraphically style जो उनकी Style, है. हाँ. उनसे उन्होंने लिखा वहाँ पर 2 पन्ने के ऊपर उन्होंने Okay. लिखा था कि आज मी एक नवीन हिरवा रंग पाहिलं. That is I mean to say essence of what he has written. Yes, kind of yes, thing. yes. So it was really means you can see the vibrancy of colors here. Yes, you can yes, see yes. the shades of We can green. see it. Yeah. So that's it is. येस. बघताय तुम्ही, आपण आत्ता सरांनी आपल्याला सांगितलं पूर्ण असे एक शॉर्ट फॉर्ममध्ये इन्फॉर्मेटिव्ह पूर्ण अख्ख्या आपल्या ज्या जी गो ग्रीनची जागा आहे आणि पॅन्ट्री जे रेस्टॉरंट आहे, मीन्स तुम्ही जर खरंच नेचर लवर असाल किंवा ज्यांना अलोन टाईम किंवा त्यांना नेचरबद्दल माहिती पाहिजे किंवा जाणून घ्यायचं असेल आणि त्यांना जर इथल्या आपल्या त्यांचं नेचरबद्दल जे प्रेम आहे ते जर पूर्ण व्यक्त करायचं असेल, तुम्ही इथे येऊ शकता. ॲक्च्युली हे हायवेलाच आहे, जसं बोलले कोकणपट्टा हा आहे इथे बघताय तुम्ही, गाडी जातात ते हे पूर्ण हा कोस्टल म्हणजे आपल्या हायवे आहे. त्या हायवेच्या इथे लागूनच गो ग्रीन म्हणून आहे. तर मग अशी बघितलं तिकडे एक पार्किंग आहे, तिकडून आपण एंट्री केली आणि आपण एक त्या साईडला तिकडे होतो तिथून पण एंट्री केली. सो थँक्यू सर तुमचं टाइम दिल्याबद्दल. Welcome, not at all. Pleasure. Yes. I would like to just take you to that Pantry Okay, okay, Express, okay. you Yes, know. yes. You can come Of with course, me. of course. Yes. This is a concept called farm to table, Okay. where we are growing the organic vegetables. Okay. Here. So we are saying you come here, have the fresh vegetables which we can serve you. Now अभी यहाँ पर हम लोगों ने दूधी और सब लगाई है, गल्फेमिया, हाँ, दूधी हाँ. and everything. Yes, I don't yes, see yes. anything at the moment because it is already being taken out. Yes. Yeah. So we have that in this section. So we tell them you come here, you select your vegetables and everything. Okay. Farm से लेके on table we serve you and we cut in front of you. Okay, the okay. Fresh salads and we can give it to you. Yes. Organic. Yeah. Pure organic. And this is our Pantry Express which I'm Yes. talking about. Okay. So the new section which we just recently introduced. Yes, yeah, because last time where means हमारे तो हाँ, कभी तभी नहीं नहीं था. था. Yeah. So this is the section Yes, that we added have. a new fast food means fast food या पूरा Yeah, fast food. fast food. Which Okay. we have, you can see here, we have this chart section. हाँ. यहाँ पर. Yes. Then we have another section here. Oh. It's huge. कसं It's, लाइट चालू करना कौन है? लाइट चालू कर. So here we have this, नहीं यहाँ का. space yourself. Yeah, here we serve all the momos and sides and wraps and sandwiches, burger, pizza. Oh. Yeah. Yes, yes. So that's what we serve it here. It's And this is actually our huge. kitchen. Ah. Open kitchen. What we So have. we can see the kitchen is so clean, neat. I actually personally like that, means
Yeah, and here we have buffet counter. Okay. So yeah, the buffets. So on Sunday we serve the buffet here. Okay. Yes. On Sundays only. Yeah, on weekends are there. And whenever somebody, basically this place is given, if you see here, it is given for the corporate gifting, birthday parties, anniversary. Yeah. Those who have got 50, 60 ka groups. So we have to Okay. celebrate birthday, anniversary, corporate outings are there. Yes. You know. It's actually nice. Actually nice. I And personally here we like created- that. I personally like the place because the environment, the surrounding, and the vibes are so natural. So natural. Here we have created a place for the people, Yes, the yes. children. The children We have playground. created, मगाशी You see this is being hand painted yes. by some artist, very Oh, talented artist from Alibag. Alibag actually. Alibag is your hometown kind Yes, of thing. yes. Our hometown. Wow. It's actually nice and actually pleasant to watch some art of nature. Wow. We have a little outside sitting area. We You can have see. the pets also. They sit here. Oh, yes, we have yes, pet yes. play den also. Yeah. So when the people, the pet lovers are there, be Yes, careful. yes. I can just take you there. Okay. So we are going to Those see. who are pet lovers are coming. Yes. We have a special menu for the pet. Oh, Pets, So okay. for the kids also as well. That's actually a nice idea. Means unique idea. प्रेम जी ने मुझे क्या गई आज रात आ गई ना बाजू पर वीडियोग्राफी चाहिए Okay. we have this where Pet play tent. बड़े मुझे प्रेम क्या गई यार So if you have a pet, you can actually bring a pet here. बड़े प्रेम जोई आता निघालोय जेवून आणि आता पुढे कंटिन्यू करतोय जर्नी आपण चाललोय परत वाशीलाच मस्त पाऊस पडतोय आणि इथं एकदम मस्त वाटेवरती बघताय तुम्ही अंबर धुकं आहे आणि त्या पूर्ण ते बघा मस्त असं सुंदर वाटतंय व्ह्यू बघ काय छान आहे दादा पाहिलास? पूर्ण पाऊस कोणता पाऊस आला आता जसं पनवेल जवळ पोहोचलोय आता पाऊस जोरात सुरू झालाय फक्त आता सनरूफ ओपन केली पप्पानी पाऊस आहे एवढा स्टाफ आहे ना रे हो ते का चाललंय खाली उतरलं
तो कुठली? तिकडे बाहेर पडला. तो बाहेर जाशील तो परत. हायवेला जाशील मी. आज जायला मार्ग नाहीये, इथून आपल्याला टर्न मारूनच तेवढं जायला लागणार. तर म्हणजे आता ॲक्च्युली रूममध्ये चेकिंग केलं, लेट झालं कारण का पप्पांची मीटिंग वगैरे होती ते खूप चालली ते त्याच्याचमुळे मग खूप लेट झालं त्याचं चेकिंग करायला. आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालं. तर आपण परत आपल्या त्याच टुंगाच्या रिसॉर्टला आपल्या हॉटेलला थांबतो, स्टे करतो नेहमी तिथे स्टे केलेला आहे. आणि ॲक्च्युली ह्या वेळेला आम्ही थोडं खालच्या फ्लोअरला आहोत, 3rd फ्लोअरला होतो आय गेस. आम्ही नेहमी इकडे वरती असतो, पुढे वरच्या फ्लोअरला असतो इकडे कुठेतरी म्हणजे 7th किंवा 8th फ्लोअरला. तर आता आम्ही ॲक्च्युली आहोत 3rd फ्लोअरला आणि इथल्या रूम्स वेगळ्या आहेत. मागच्या रूमच्या मी वरचे जे होते त्याचे तुम्हाला दिलेले. इथे ॲक्च्युली बघता मस्त असं सिटिंग अरेंजमेंट आहे, ही बघा. तर मस्त सिटिंग अरेंजमेंट इथे पण आहे, त्या साईडला पण आहेत त्या तिकडे. आणि इकडे व्ह्यू आहे आउटसाईडचा तुमचा पूर्ण, तर तुम्ही बसू शकता. बघता इकडे पण रूम्स आहे. आणि ॲक्च्युली आपली रूम आहे ही. तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया. बघताय रूम, आई आणि पप्पा बसलेत इकडे रूममध्ये. हा ॲक्च्युली आहे बाथरूम, ते बघताय पूर्ण असा बाथरूम आहे हा. आणि इकडे पण ह्या साईडला बघाल तर तुम्ही पूर्ण ह्याला आय गेस बाथटब नाही आहे, शॉवर आहे, बाथटब नाही आहे, पण बाकी सगळं आहे. इकडे आला तर त्याच्या फ्रंट समोरच आपला कॉफी वगैरे सगळं गरम पाणी हे करायला आहे. आणि इकडूनच साईडला इकडे मिरर आहे. आणि याच साईडला डोरच्या मागे जर तुम्ही बघा तर इथे आहे क्लॉजेट, छोटासा असं मस्त आहे. सामान आपले बॅग्स ठेवलेले आहेत तिथे दोन्ही पण. आणि इथे काय फुटवेअर्स वगैरे दिलेले आहेत. इथे हँगर्स आहेत. आणि इथे लागते बघता इथे हे आहे रूम प्रॉपर. टेलिफोन वगैरे सगळं आहे इथे बघताय. त्याला डिजिटल वॉच क्लॉक आहे. तर हा बेड आहे, मस्त किंग साईज बेड आहे. इकडे पप्पा वगैरे बसलेत. इकडे टी व्ही आहे प्रॉपर. इथे फुल साईज मिरर. आणि पण विचारा कसा वाटला रूम तुम्हाला? छान आहे. आपण आलो ते खालचं वेगळे रूम आहे, तर हे वेगळे रूम नवीन बनवलेत ते. आपण 3rd फ्लोअरला आहोत. येस. नेहमी आपण बघ 4th झाला, 5 झाला, 6 झाला, 7 फ्लोअर हे सगळे झाले. आणि आता 3rd फ्लोअरला आहोत हां सगळे. म्हणजे ह्या हॉटेलची आपण आय थिंक मेंबरशिप घ्यायला हवी, ते देतील आपल्याला. सगळेच झालेले आहेत, पूर्ण आपण केलेले आहेत. ते बघताय इथे मिरर आहे. आणि या साईडला पण असा मिरर टाईपच आहे पूर्ण, पण तो पूर्ण वॉल टू फ्लोअर टच आहे. मस्त वाटतंय. रिनोव्हेशन केलं आता ह्या हॉटेलचं. आणि इथे आय गेस आपल्याला व्ह्यू इनऑर्बिटच्या या साईडला यस जो आहे इनऑर्बिटचा व्ह्यू बघताय. येस इकडे हायवे पण दिसतो आपल्याला गाड्या जाताना, मुंबई हायवे. येस. सो हा आहे आजचा रूम. तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये मला कसं वाटलं असेल हा रूम. सो चला आता कंटिन्यू करा ब्लॉग. पुढे बघूया काय आपण कुठे जातो आहे ते. सो येस बरोबर. स्वीट नाही कुठली.
पिंटू बॉक्स टाका ना आईफोन पोर्ट से इसके ओके ये पावर प्लग के लिए ये वायरलेस चार्जिंग बस एक ये मैक्स है फोन आपका स्टिक भी है फोन के लिए और ये आपका मैक्स है स्टिक है यहाँ पे एयरपोर्ट्स ओके ठीक है सर अभी उसको चार्जिंग लगा के इसके जोर से हाँ ओके उल्टा करके ना एकदम नेट कौन सा वीवो का मॅक्सिमम जितना स्टाफ वगैरे आहे ना बघता येते नवीन एअरपोर्ट्स घेतलेत पप्पानी असं का आणि याचीच अनबॉक्सिंग करतोय पूरे का पूरा अपना स्टाफ घर जैसा है नाही यांना दाखव फोन बघितलं